ड्रेसिंग म्हणजे तुमचा 12वा प्रतिनिधी देखील कंपल्सरी ड्रेसिंगमध्येच असला पाहिजे. जर त्याच्याकडे जर्सी नसेल ना तर 2 धावसंख्येची पॅनल्टी तुम्हाला लागेल. चला ओव्हर टू आपण जाऊयात. या ठिकाणी अंकित मालुसरे यांचा आवाज आपण येणाऱ्या या सत्रामध्ये ऐकूयात. 4 ओव्हर. धन्यवाद अजिंक्य बौड. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर यांच्या वतीनं शिवसेना ट्रॉफी 2025चं हे शानदार पर्व आपण या मैदानावरती बघतोय. आज या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामधून पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना या ठिकाणी रंगेल. जोगे इलेक्ट्रिक अक्कुलवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तलेगाव. जोगी इलेक्ट्रिक म्हटलं की अशोक कालेकर यांची सुकन्या आणि तिच्या नावानं हा संघ मैदानावरती उतरलाय. अनंता मोरे असतील, संतोष कालेकर असतील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाली. चला फिल्डिंग लावून घ्यायची. वेळेला फार महत्त्व असेल कारण मी सातत्यानं लाईव्हच्या माध्यमातून KTCच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा बघत आलोय त्या वेळेला नेहमीच वेळेचं बंधन आणि अगदी लवकरात लवकर मॅचेस होताना मी अगोदरच्या 3 रात्रीमध्ये पाहिल्यात. आज या स्पर्धेची चौथी रात्र आहे आणि या चौथ्या रात्रीमधील पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. तसं पाहायला गेलं ना तुषार धुमाल सर तर नुकताच काल मला वाटतं अक्कुलवाडी ते एकविरा अशी पदयात्रा या सगळ्या यंगस्टरने केली होती आणि आज ते थेट या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेत. यासाठी विशेषतः त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. 4 षटकांची ही मॅच. टॉस जिंकलाय तो गावदेवी तळेगाव या टीमनं. निर्णय घेतलाय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते जोगी इलेक्ट्रिक जे हनुमान अक्कुलवाडी या टीमला. सलामीची जोडी मैदानाकडे रवाना झाली. स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज रितेश मोरे आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकर एंडला असेल प्रथम पवार. चांगली मॅच होईल यात बिलकुल शंका नाहीये. सगळ्या प्रेक्षकांचा आपण करूयात या शिवसेना ट्रॉफी 2025च्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक स्वागत. सन्माननीय शंकर चितलकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय आणि त्यांनाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. विराज गोठल यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबरीने संतोष कालेकर, अशोक कालेकर, अनंता मोरे, मधुकर मालुसरे यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. शिवसेना ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अभिक कडपे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला. खूप चांगली फिल्डिंग पण एक धाव घेण्यास पुरेसा अवधी या ठिकाणी मिळतोय. एका धावेच्या बरोबरीने स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होतं. एक धाव लागतीये ती अक्कुलवाडी टीमच्या धावफलकावरती. रितेशने धावसंख्येचं अकाउंट या ठिकाणी खुलं केलंय जोगी इलेक्ट्रिकल अक्कुलवाडी या टीमचं. अजिंक्य बौड यांचा आवाज सातत्यानं डे नाईट आहे आणि आपण बघतोय त्यांची खूप चांगली कॉमेंट्री अगदी गेल्या 3-4 दिवसा आणि 3-4 रात्रीमध्ये आम्ही ऐकतोय. इथे अष्टक प्रथम पवार बॅकफुट पंच मनगटी ताकद या फलंदाजांना आजमावले आणि चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. प्रथम पवारच्या धावसंख्येचं खातं खुलं करणारा चौकार. ची गरज नाही. समाज आपोआप तुमच्या पाठीमागे उभं राहत असतं आणि त्या आधारित हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. चौकार आलाय अक्कुलवाडी टीमसाठी. फुलर लेंथ मिस टाइम गती जास्त होती आणि मी नेहमी म्हणतो की फुलटॉस वरती ताकदीपेक्षा टायमिंग हे फार महत्त्वाचं असतं आणि इथे टायमिंग जमवता आलं नाही. हताश असेल स्वतःला आतल्यात कोसतोय प्रथम पवार की या चेंडूवरती मी खराब प्रदर्शन केलंय. डॉट बॉल आलाय
बिनबाद 5 अशी स्थिती आहे धावफलकावरती. वेगवान चेंडू आउटसाइड डॉप स्टंप. खरं तर भन्नाट वेग या चेंडूमध्ये आपण पाहिला. पडल्यानंतर स्किट होताना चेंडू सरळ विसावला. तो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 5 या धावसंख्येवरती. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. पंच वलन घेऊन इशारा करीत आहेत की हा चेंडू वाईड बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांकडून देण्यात आलेला आहे आणि पंच सांगतायत की तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. मला वाटते दोनही टीमसाठी 2-2 रिव्ह्यू असतील. हा नक्कीच ती सूचना आपण तुमच्यापर्यंत पोहोचवते. ज्यावेळी तुम्ही 2 रिव्ह्यू गमावाल ना त्यानंतर तुमच्याकडे कोणताही पर्याय नसेल. अजिंक्य सर खरं तर लिगल डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. एकाच इनिंगमध्ये 2 रिव्ह्यू असतील की पूर्ण मॅचमध्ये? सरळ बॅटना फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. 2 चेंडूवरती 5 धावा आल्या होत्या. पण तदनंतर आपण बघतोय की प्रथम पवारला स्तब्ध उभं ठेवला अभि कडपे या गोलंदाजानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 6 धावा आहेत अक्कलवाडी टीमच्या धावफलकावरती. MH 46 CH 07 82 टियागो कार कोणाची आहे त्या मालकास त्या चालकास आमची विनंती आहे की आपण कृपया त्या ठिकाणाहून बाजूला करायची आहे. रस्त्यामध्ये पार्क केलेली ती गाडी आहे. येणाऱ्या जाणाऱ्या मान्यवरांना पाहुण्यांना त्याचा त्रास व्हायला नको त्यासाठी मी विनंती करतो. 0782 टियागो कार कोणत्या मालकाची असेल त्यांनी बाजूला करायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि खेळाडू जर का असतील तर चावी या ठिकाणी द्यायची आहे. चांगल्या जागी त्या ठिकाणी ती पार करण्यात येईल. दुसरं षटक टाकण्यासाठी शुभम मांडे गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथे हा फटका सरळ बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 7 धावा लागतायत त्या धावफलकावरती. सावध सुरुवात आहे. विकेट्स राखून धावा जमवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. पण तसं पाहिलं गेलं ना तर 24 चेंडूचं 1-1 सत्र आहे आणि अशा वेळेला तुम्हाला किमान 40 पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. मैदान फार मोठं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न इथे अपील तर केली जाते पण पायावरती आदला चेंडू निघाला. 1 धाव या ठिकाणी जरूर मिळेल. पंचांचा इशारा येतोय की लेग बाईटच्या साहाय्याने एकदा मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा लागतायत त्या धावफलकावरती. अति उत्साह या अपीलमध्ये आपण पाहिला आणि हे तर सांघिक खेळाचं खरं रूप आहे. आपण बघतोय ना की तुम्हाला 11 खेळाडू मिळून हा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय की गणेश कदम गणेश मामा आमचे त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आयोजकांना आणि त्यांचं आपण करूया मनपूर्वक आयोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक घर बसले या स्पर्धेला एन्जॉय करतायत ना त्या सर्व प्रेक्षकांचं करूया मोस्ट वेलकम. किरण मांडे यांच्याकडून आपण पाहतोय की पाण्याची पूर्तता येणाऱ्या सर्व रात्रीमध्ये त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आणि तल्लेगाव टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्याकडून आल्यात. ओव्हर टू अंकित. त्यांचंही आपण स्वागत करूयात. प्रथम पवारला या ठिकाणी थांबवले. धावफलक स्थिरावेल ते केवळ 8 या धावसंख्येवरती. विकेट जरी गमावली नसली तरी धावा रोखल्यात. कौतुकास्पद गोलंदाजी तलेगाव टीमच्या गोलंदाजांकडून. इथे हा चेंडू इन स्विंगर होता समजण्यापलीकडे. अपेक्षापेक्षा जास्त आतमध्ये आलेला चेंडू प्रथम पवार बघत राहिले. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 8 या धावसंख्येवरती. अजिंक्य ज्या वेळेला मी KTCच्या माध्यमातून खेळपट्टीचं चित्र बघितलं त्यावेळेला मी समजून गेलो की या खेळपट्टीमध्ये बरंच काही दडलंय. मैदान भरपूर मोठं आहे. अशा वेळेला शक्तीपेक्षा युक्ती तुमची श्रेष्ठ ठरेल आणि जर का 24 चेंडूवरती 35-40 पर्यंत जर पोहोचला ना तर संघर्ष ताकदवर पाहायला मिळेल तो अकोलेटी टीमच्या गोलंदाजांकडून. तसा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना.
इथे हा फटका सरळ बॅटनं खेचलाय, वेगवान फटका आहे, तितकीच चांगली फिल्डिंग डीपमध्ये पाहायला मिळते. एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा आहेत. जोगी इलेक्ट्रिकल अक्कुलवाडी टीमच्या धावफलकावरती टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आजच्या रात्रीमध्ये खरं तर तुषार धुमाल सर यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. खोपोलीचे खूप चांगले समालोचक, त्याचबरोबरीने या स्पर्धेला आता शुभेच्छा येत आहेत. मॉन्टी यादव त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या ठिकाणी करतोय. विकेट्स खरं तर राखल्यात जरूर, पण येणाऱ्या कालावधीमध्ये आक्रमण तुम्हाला हे करावंच लागेल. अजिंक्य, मला एक स्पर्धा अद्यापही आठवते, चावण्याची. मला वाटतं कासपच्या मैदानावरती नाईट स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली होती आई गारमाता कराडे खुर्द यांच्या वतीनं, आणि सेमीफायनलमध्ये हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते आणि त्यावेळेला बाजी मारली होती ती अक्कुलवाडी टीमला. आणि आता पराभवाचा वचपा काढण्यासाठी तलेगाव संघ सज्ज झालाय. पण मॅचमध्ये बरंच काही बाकी आहे. 2 षटकं जरी धावा कमी आल्या असल्या तरी विकेट्स मात्र शाबूत ठेवल्यात आणि याचा अर्थ येणाऱ्या 2 षटकात कोणत्याही क्षणाला आक्रमण होऊ शकतं. आपण सातत्यानं सांगतोय ना, जर दुसऱ्या सत्रात तुम्हाला हा सामना संघर्षमय स्थितीत न्यायचा असेल तर 24 चेंडूवरती सुरुवातीला किमान 35+ धावा होणं फार गरजेचं आहे. तसा प्रयत्न करावा लागेल प्रथम पवार आणि साथी फलंदाज रितेश मोरे या 2 फलंदाजांना. तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज आर्यन कडपे. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न कलेक्शन न झाल्या कारणास्तव सफल होतो आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. 11 धावा आहेत धावफलकावरती. थोडीशी इजा आहे प्रथम पवारच्या अगदी करंगलीमध्ये, आणि आपण बघतोय की करंगलीमध्ये जी इजा आहे त्या कारणास्तव जो जोर लावायचा आहे तो लावता येत नाही बॅटिंग करत असताना. आणि तसं पाहायला गेलं तर विकेट्स त्यांना जरूर राखले, पण आक्रमण करावंच लागेल कारण बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे. विराज पवार असेल, आर्यन असेल, अजय असेल, इथे तुला प्रयत्न करावेच लागतील. इथे हा फटका ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. हा नेत्रदीपक चौकार जो धावसंख्येला देतोय आकार. वरती हे गीत. पहिली विकेट गमावले प्रथम पवार या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 15 धावा आहेत धावफलकावरती. पहिली विकेट गमावले जोगी इलेक्ट्रिकल अक्कुलवाडी या टीमनं. थँक्यू डीजे. तिसरा षटक सुरू आहे. आर्यन कडपे गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्यांना अद्यापर्यंत फेकलेत, 6 धावा खर्च केल्या आणि महत्वपूर्ण प्रथमची विकेट त्यानं प्राप्त करत धक्का दिलाय पहिला अक्कुलवाडी टीमला. धावफलक स्थिरावेल 15 या धावसंख्येवरती. डॉट बॉल येतोय. किरणदादा मांडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची सुव्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तलेगाव टीमला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि अजिंक्य भाऊड यांच्या कॉमेंट्रीसाठी या अगोदर त्यांचा आवाज आपण ऐकलात. 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, त्यांचाही आम्ही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 19.
या दरम्यान सन्माननीय सुनील दादा मोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबरीने काशीनाथ दादा सोनावले यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. 3 षटकांचा खेळ संपन्न होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाजूक स्थितीमध्ये टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जोगी इलेक्ट्रिकल अकोलवाडी संघ स्वतःला बघतोय तो केवळ 19 या धावसंख्येवरती. धावा फार कमी आहेत. डेथ ओव्हरचं षटक मी सुरुवातीलाच उल्लेख केला की प्रथम पवारच्या करंगलीमध्ये इजा आहे, पण तरीसुद्धा त्यानं जो प्रयत्न केला निराशाजनक त्याची कामगिरी राहिली. 2 चौकार जरूर मारले पण डॉट पर्सेंटेज भरपूर होते. रितेश जास्त काल नॉन स्ट्रायकर एंडवरतीच राहिला आणि त्याचा परिणाम की धावफलकावरती धावा फार कमी आहेत. अजयनं जरूर एक चौकार खेचला पण 2 चेंडू तो सुद्धा निर्धाव केला. याचा अर्थ तिची खोलवर बॅटिंग आहे, तिचा योग्य वापर या ठिकाणी झालाच नाही आणि धावा फार कमी आहेत. शेवटचा षटक आहे, खेळपट्टीमध्ये बरंच काही दडलंय गोलंदाजांसाठी हेच दिसून येतं आणि या षटकात जर का 12 ते 15 धावसंख्येचा शोध घेतला तर एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आणि संघर्ष करण्याची संधी मिळेल ती दुसऱ्या सत्रामध्ये अक्कुलवाडी टीमच्या गोलंदाजांना. पण हे षटक जर का कमी धावसंख्येचं राहिलं ना तर या मॅचमध्ये बिलकुल काही बाकी राहणार नाही दुसऱ्या सत्रामध्ये अक्कुलवाडी टीमसाठी. तलेगाव संघासाठी मार्ग सुकर होईल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतरच. शेवटचा षटक धावसंख्या आहे 19. 3 षटकांचा खेळ संपलाय. दिनेश पाटीलचा हा 5वा चेंडू होता. खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याचा फायदा उचलता आला नाही. धीम्या गतीने चेंडू टाकला आणि इथे कुठेतरी चूक झाली ती रितेश मोरे या फलंदाजाकडून. दुसरी विकेट गमावली जाते रितेश मोरेच्या रूपात. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लवकर बॅटचा मोकळा ओपन केला आणि त्या कारणास्तव रितेशने सुद्धा आपली विकेट गमावली. इथे अजून एक हादरा दिला 19 या धावसंख्येवरती. नाजूक स्थितीमध्ये या ठिकाणी आता स्वतःला बघतोय तो जोगी इलेक्ट्रिकल अक्कुलवाडी या संघ. या गटातून मला वाटतं 2 मॅचेस जाताडे संघाने जिंकलेल्या आहेत. पुन्हा एकदा खराब बॅटिंगचं प्रदर्शन. चेंडू खराब होता, त्याचा फायदा उचलता आला नाही तो आर्यनला. विराज नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. अजून एक विकेट या ठिकाणी गमावली जाते. धावफलक मात्र स्थिरावेल 19 या धावसंख्येवरती. तसं पाहायला गेलं तर विकेट्स गमावल्या नव्हत्या पण धावाही जमवता आला नाहीत. डॉट पर्सेंटेज भरपूर प्रमाणात होते. मी सुरुवातीलाच सांगितलं मैदान इतकं मोठं आहे ना, सिंगल डबल्स डबल टिबल्स सहज होऊ शकतात. पण मोठ्या फटक्यांच्या नादातच या ठिकाणी वारंवार डॉट पर्सेंटेज येत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सातत्यानं बॅकवर्ड क्षेत्राकडे मारण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि धावफलक स्थिरावले केवळ 19 या धावसंख्येवरती. खूप चांगलं आयोजन. आज 4थ्या रात्रीमध्ये आपण आहोत. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत, त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे. या दरम्यान सन्माननीय मनोजदादा येवले यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. मी कित्येक स्पर्धा तुषार धुमाल सर आपण प्रकाश ज्योतातील स्पर्धा एकत्र केल्यात, पण असे फार कमी आयोजक असतात जे स्वतः जातीनं कटाक्ष टाकतात. आणि आपण बघतोय की इतके जे बॅनर लागलेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव वाढेल. 21 धावा लागतात त्या धावफलकावरती. अंकित थांबवतो या ठिकाणी. आपले मान्यवर आपण पाहतोय मनोज येवले आणि प्रवीणजी मोरे माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत वावरले, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि विद्यमान उपसरपंच रोशन मोरे या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ही स्पर्धा अगदी दिमाखात चालू आहे आणि आपलं आगमन दिमाखात या व्यासपीठावर असावं आणि त्यासाठी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर या आणि स्थानपन्न व्हा. नक्कीच पाहुण्यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष असं स्वागत शिवसेना ट्रॉफी 2025 मध्ये असेल. मी चर्चा करत होतो, खरं तर इतके बॅनर या ठिकाणी लागलेत पण एकाही बॅनरवरती स्वतः जरी आयोजक असले तरी त्यांचा एकही फोटो नाही. कृष्णा भवर साहेब, त्यांना आपण खरोखर
मनाच्या अंतःकरणापासून दाद दिली पाहिजे, सलाम ठोकला पाहिजे. आणि फार कमी प्रमाणात आपण बघतो की आयोजक स्वतः कटाक्ष फार कमी टाकतात. कारण प्रत्येक येणाऱ्या मान्यवरावरती, येणाऱ्या पाहुण्यांवरती त्यांची अगदी करडी नजर आहे आणि स्वतः खूप चांगला कटाक्ष ते टाकतात. इथे white+1चा इशारा पंचांकडून आलेला आहे. फलंदाज धावचित जरूर बाद असेल. अजून एक विकेट गमावले, मात्र 2 धावांनी धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या होतीये 24. या 17तील चेंडू शिल्लक असतील 2. अतिरिक्तच्या साह्यानं का होईना 2 धावा या ठिकाणी वाढत आहेत. पण त्याहीपेक्षा मी तर असं म्हणेन की जे 2 चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये किमान एक मोठा फटका, किमान जो धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढवेल आणि थोड्या प्रमाणात का होईना गोलंदाजांना संधी निर्माण करून देईल. विराज पवारकडे ती क्षमता आहे. अगोदरच सफल झाले होते, पण लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच सांगतायत की वाईड बॉल. चेंडू धीम्या गतीने येतात, टायमिंग होत नाही. रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं केलेली आहे. पंचांचा डिसिजन या ठिकाणी आलेला आहे की वाईड बॉल. या ठिकाणी आपण बघतोय संदीप बोराडे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. एक जबरदस्त समालोचक, कर्जत तालुक्यात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं ॲज अ कॉमेंटेटर म्हणून, आणि आपण बघतोय की त्यांचं आगमन झालंय. त्यांचंही स्वागत असेल या 4थ्या रात्रीमध्ये. वाईड बॉलचा इशारा थर्ड अंपायरकडून येतो, याचा अर्थ रिव्ह्यू गमावलाय. 2 चेंडू अद्यापही बाकी आहेत, 25 धावा आहेत, निर्णायक 2 चेंडू आहेत. 4 चेंडू लगातार स्वर टाकत कुठेतरी नवसंजीवनी दिली जाते की काय अक्कोलवाडी टीमला, याकडेच आता बघणं फार गरजेचं आहे. अजून एक खराब चेंडू, हौसले बुलंद होत आहेत. एक धाव कशी होत फार महत्वाची, आणि अशा वेळेला आपण बघतोय की धावफलक पोहोचलंय. सव्वीस या धावसंख्येवरती. इथे हा चेंडू एक धाव तर कंप्लीट केली जाते. एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 27. शेवटचा चेंडू बाकी असेल. KTCच्या माध्यमातून घर बसल्या भरपूर प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. गुलसुंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रमेशदादा मालुसरे यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबरीने अक्कोलवाडी टीमला शुभेच्छा, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय. विरांश नितीन दसवते यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. इथे स्ट्रोक सुदेश मालुसरे, त्याला ठाऊक आहे मला जर संघर्ष करायचा असेल गोलंदाजी करताना तर षटकार गरजेचा आहे, त्यानं ठोकलाय. शेवट गोड करणारा हा षटकार. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या होतीये 33. अजिंक्य बहुड, आपण नेहमी म्हणतो शेवटच्या चेंडूवरती ज्या वेळेला षटकार येतो ना, तोच षटकार दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करत असताना गोलंदाजांना एक नवसंजीवनी निर्माण करून देतो. आणि सुदेश एक स्वतः चांगला गोलंदाज आहे, हे सगळ्यांनीच पाहिलं असेल. कर्जत दहिवलीच्या स्पर्धेमध्ये इतकंच नव्हे, खोपोली परिसरात सुद्धा त्याचं खूप चांगलं नाव आहे. आणि अशा वेळेला आपण बघतोय त्यानं जो षटकार ठोकला त्याच्या जोरावरती आता लढेल, संघर्ष करेल आणि या मॅचमध्ये ट्विस्ट जरूर निर्माण करतील अक्कोलवाडी टीमचे गोलंदाज. धावसंख्या झाले पहिल्या सत्राच्या अंती 33. येणारे 24 चेंडू 34चा पाठलाग करायचा आहे गावदेवी तलेगाव या टीमला. हा, नक्कीच. धन्यवाद अंकित मालुसरे. खूप चांगला आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. रसायनी परिसरामधील मराठी भाषेवरती असणारं प्रभुत्व त्यांचं सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. कर्जत, तदनंतर पनवेल, उरण, तदनंतर पेन या विभागामध्ये जाऊन आपल्या नावाची एक वेगळी छाप ज्याने निर्माण केली आहे ना, ते अंकितजी मालुसरे. आपण या ठिकाणी समालोचन त्यांचं या ठिकाणी ऐकत होतो. परंतु तदनंतर संचित दलवी यांचं सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मी कृष्णा बोहरे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं. नाही, सन्मान स्वीकारायला हवं. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. अंकित 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांना या भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही. आणि त्याच संस्कृतीला जपणारा हा भारत देश, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्ह्यामध्ये निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं खालापूर तालुका, खालापूर तालुक्यामधील
अगदी वावरले गाव आणि वावरले गावाचं हे सुसज्ज असं मैदान आणि त्यावर चालू असणारी शिवसेना चषक 2025चं हे दिमागदार देखणं आहे. अजिंक्य, खरं तर इंग्रजांचा विषय तुम्ही छेडला आणि हे जे क्रिकेट आहे ना, हा क्रिकेट खेळ तसं पाहायला गेलं तर इंग्रजांनीच आणलेला आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, पण सगळ्यात जास्त प्राधान्य हे क्रिकेटला दिलं जातं. या मागचं कारण असं, भारताने जो कोहिनूर हिरा जो बनवला होता तो इंग्रजांकडे जरी असला तरी इंग्रजांनी हा क्रिकेट खेळ निर्माण केला, पण क्रिकेटचा हिरा हा भारतामध्ये आणि त्याचं नाव सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि म्हणून तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यात जास्त प्राधान्य हे क्रिकेटला दिलं जातं. आणि एक चांगली स्पर्धा पुन्हा एकदा या रायगडच्या धर्तीमध्ये, वावरल्याच्या नगरीमध्ये शिवसेना ट्रॉफी 2025 आपण या ठिकाणी बघतोय. हा, नक्कीच खूप चांगले अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी भीमशक्ती खाणे आंबेली टीमनं कुठेही जाऊ नका. विनरची मॅच या ठिकाणी असेल. या दोन संघादरम्यान जो जिंकेल ना ते त्या दोन संघादरम्यान आपण नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अलीकडचे 2 सामने जिंकलेत जाताडे या टीमनं आणि तो संघ देखील या ठिकाणी प्रतीक्षा करत असेल की आजच्या रात्रीमधून कोणता संघ आमच्या विरोधात येईल. 4चा पोल आपण या ठिकाणी पाहतो अंकित. काल 4च्या पोलमधून चांगली कामगिरी करत पॅनल्टीचा जो अभाव पडला ना, पोइंजे या टीमला आणि तदनंतर तो सामना त्या ठिकाणी गमवावा लागला. पोइंजे टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी जिथे आली तिथे खऱ्या अर्थानं तो सामना गमवावा लागला पोइंजे टीमला. असं कोणत्या एक संघावरती होऊ नये. तुम्ही जर 13,000 15,000 एंट्री भरताय ना, तर त्यावेळी तुम्ही त्या सूचनांचं देखील पालन केलं पाहिजे. ती दक्षता तुम्हाला असायला हवी. आणि जर तुम्ही सूचनेचं पालन केलं ना, नियमांचं जर उल्लंघन केलं तर नक्कीच या घटना घडत राहतील. परंतु जर त्या नियमांचं तुम्ही पालन केलं तर एक चांगलं प्रॉपर क्रिकेट आणि जे क्रिकेटला हवं आहे ना तसं या ठिकाणी घडलं जाईल. हा शिस्त फार महत्त्वाची. ज्या वेळेला तुम्ही विशेषतः मोठ्या स्पर्धा खेळत असता त्यावेळेला सामना सुरू होण्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी किमान 15 मिनिटे अगोदर हजर राहणं फार गरजेचं असतं, जेणेकरून तिथलं वातावरणाशी जुळवून तुम्हाला घेता आलं पाहिजे. आणि अशा गोष्टी घडल्या तरच एक चांगला खेळ तुमच्याकडून होत असतो. पण तुमची जर का घाई गडबड प्रचंड धावफल झाली तर कुठेतरी मानसिक संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम हा सातत्यानं खेळावरती होताना आपण बघत आलोय. हा, नक्कीच कित्येक वेळा ही आपण सूचना देतो. ज्यावेळी तुम्ही कोणत्या ठिकाणी खेळायला जात असताना, ज्यावेळी तुमचे मॅच असते त्यावेळी तुम्ही 24 चेंडू आणि 34 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. ते तलेगाव या टीमला आई गावदेवी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान अक्कुलवाडी या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. शेवटचा षटकार भरपूर काही सांगून जाईल या मॅचमध्ये. 24 मध्ये 34 धावसंख्येचा पाठलाग जरी करायचा असेल ना, हे आव्हान जरी सोपं असेल तरी गोलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने असे जिंकलेत ते जय हनुमान अक्कुलवाडी टीमनं आणि गोलंदाजी हे त्यांचं अस्त्र राहिलेलं आहे. नक्कीच खूप चांगला उल्लेख खरं तर अजिंक्य आपण या ठिकाणी केला. धावा नव्हत्या धावफलकावरती, अतिरिक्तच्या साह्यानं भरपूर धावा खर्च झाल्या आणि मोक्याच्या क्षणाला सुदेशनं ठोकलेला षटकार कदाचित त्याचीच ऊर्जा आता वाढवून जाणार असेल. चला या ठिकाणी एक गाडी अगदी MS46 CH 0782 या गाडी चालकाला, या गाडी मालकाला आम्ही विनंती करतोय ती गाडी त्या ठिकाणी तुम्ही हटवायची. वेच्या अगदी मधोमध हा चांगला फटका टपली दिली. बॉल चाललाय तडमॅन सीमा रेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी पहिल्या चेंडूवरती सुदेशच्या भव्य स्वागत करतोय फलंदाज रोहितच्या बॅटमधून येतोय चौकार. या ठिकाणी बिलवले गावचे ग्रामस्थ योगेशजी टोंबरे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. किरण गजानन मांडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला जितका लागेल तेवढा पाण्याची पूर्तता त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. हा फटका पुन्हा एकदा बॅकहँड एरियामध्ये 1 टप्प्या अखेर 2 टप्प्या अखेर बॉल सीमारेषा गाठतोय. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटच्या मधून सीमारेषा चिरत 4 धाब्यांसाठी चौकार. आमचे सुद्धा प्रेक्षक आहेत अंकित, आपण पाहतोय की माहिती प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही या मैदानावरती येताना, हे मैदान शालेचं मैदान आहे. जे वावरली गावची RZP स्कूल स्कूल आहे ना, त्या शालेचे हे मैदान. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी येता
त्यावेळी कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही खात असाल त्यावेळी तो कचरा तुम्ही योग्य त्याच ठिकाणी टाकला पाहिजे. ज्या ठिकाणी शाळा आहे त्या आवारात कोणीही खाण्यासाठी किंवा कोणताही कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बसले नाही पाहिजेत. आणि जर असा कोणताही जर या ठिकाणी प्रेक्षक आढळला तर कठोर कारवाई या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून त्यांच्यावरती करण्यात येईल. वाहने तुमच्यासाठी हे भरपूर मोठं मैदान आहे. वाहने जर तुम्ही सुरळीतपणे लावली ना तर भरपूर गाड्या इथे पार्क होऊ शकतात. त्याकरता ही सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत हा, पोहोचवतो. खूप चांगली महत्त्वाची सूचना होती. अगोदरच आपण सांगितलं की भारतीय खरं तर संस्कृती आहे, संपत्ती नेता आली संस्कृती नाही. पण असं म्हणता येईल आता की आपण जर आत्ता इंग्लंडमध्ये जरी गेलो तरी तिथे अगदी स्वच्छता आपल्याला पाहायला मिळते. पण प्रथम पवार लाजवाब झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय आणि विकेट्स घेत धावा रोखण्यासाठी आता प्रयत्न केला जातोय तो अकोलवाडी टीम कडून. हा अंकित, त्यापेक्षा महत्वाचं आहे की जो रोहित फलंदाज ज्याने बॅक टू बॅक लगातार जे 3 चौकार मारले ना त्याची महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. म्हणजे थोडीशी का होईना स्मशान शांतता आता जाणवेल तलेगाव टीमच्या खेम्यामध्ये. महत्वाची विकेट सुदेशला आता सूर गवसलाय. पहिल्या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक लगातारचे 3 चौकार बरंच काही सांगून जाईल अकोलवाडी टीमसाठी. परंतु उर्वरित येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर चांगली कामगिरी केली या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल ना तर चेंडू निर्धाव आणि 1-2 झटके जर मिळाले तर या मॅचमध्ये अकोलवाडी संघ कमबॅक करेल. अजिंक्य, आपण नेहमी म्हणतो की धावा जमवण्यासाठी भरपूर पर्याय असतात. बाईज, लेग बाईज, सिंगल, डबल, टिबल, चौकार, षटकार. पण धावा रोखायच्या असतील ना तर विकेट शिवाय पर्याय नसतो. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतात. डॉट पर्सेंटेज वाढले तर विकेट सुद्धा आपसूक येताना आपण बघतो आणि हे घडेल. पहिली विकेट आपण सातत्यानं उल्लेख करतो, सुरुवात करणं फार सोपं आहे, सुरुवातीत सातत्य टिकवणं कठीण असतं. 3 चौकार जरी आले असले तरी महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद करत सद्यस्थितीला थांबवलं जाते तलेगाव टीमला. हा नक्कीच 3 चौकार सुरुवातीला आले त्यावेळी अगदी पकडा भारी होतात तलेगाव टीमचा. परंतु तदनंतर उर्वरित 2 बॉलमध्ये सांगतोय सुदेश की या मॅचमध्ये देखील आम्ही कुठेही कमी नाही आहोत. बॅक टू बॅक 3 चेंडू त्यांना या ठिकाणी डॉट बॉल टाकले. एका चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट. पहिले 3 चेंडू चांगले होते तलेगाव टीमसाठी, परंतु त्यानंतर गुड कमबॅक चांगली डिलिव्हरी करतोय सुदेश. त्याने 3 चेंडू डॉट बॉल टाकलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले धावफलकावरती 1 बाद 12. शेवटचे 18 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल 34चा पाठलाग करताना 22 या धावसंख्येची. 18 मध्ये आता 22 धावसंख्येचं संरक्षण तुम्हाला या मैदानावरती करायचं. आपण कित्येक वेळा पाहिलंय 24 मध्ये 17 धावसंख्येचं संरक्षण देखील केलं तलेगाववाडी या टीमनं. त्याच्या अपोजिट आपण पाहतोय वडवल एक बलाढ्य संघ होता आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना 24 मध्ये 17 धावसंख्येचं संरक्षण त्याने केलं होतं. तदनंतर आपण पाहिलं माथेरान टीमच्या अगेन्स्ट वडगाव जो संघ आहे त्या संघानं खऱ्या अर्थानं 18 बॉलमध्ये 15 धावसंख्येचं संरक्षण त्याने केलं होतं. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल आणि कधी काय घडलेलं बिघडेल ना हे सांगणं कठीण. शेवटच्या आता 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावसंख्येची 18 गरज. चेंडू 22 धावसंख्येची गरज. अजिंक्य, विशेषतः ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळेला नेहमीच ते सामने शेवटपर्यंत आपण जाताना बघत असतो आणि अशा वेळेला अशा सिच्युएशनला 1-2 चेंडू निर्धाव 1-2 विकेट्स ज्या वेळेला येतात ना तर फिल्डिंग करणारी टीम एक वेगळ्या ऊर्जेनं आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत, 22ची गरज. निर्धाव चेंडू शिवाय तुमच्या समोर आता कोणताही पर्याय नाहीये. 18 मध्ये जर 22 तुम्हाला वाचवायचे आहेत ना तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देतील. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता, अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू विनायक कडपे या ठिकाणी चेंडूकडे अशाभूत नजरेनं पाहत राहिला. विसावला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव पलक स्थिरावेल ते 12 या अंकावरती. शेवटचे 17 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज. सामना जर का अकोलवाडी संघानं जिंकला तर विकास नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. स्टिअर केलं हलक्या हातानं स्टिअर करत विनायक कडपे त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन करतोय. 1 धाव वाढेल आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13 धावा लागतायत त्या धावफलकावर. नक्कीच 13 धावा धावफलकावरती. MH46 BD 5911 जी रिक्षा प्रीत नावाची जी रिक्षा आहे ती अगदी वेळेच्या मधोमध्ये त्यांना आम्ही विनंती करू चालकाला की आपण ती रिक्षा तिथून काढायची. हा, निलेश जाधव त्याचे मालक आहेत आणि ते सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. त्यांचंही स्वागत असेल. त्यांना आपण विनंती करूयात की आपली गाडी कृपया बाजूला पार्क करावी. डॉट बॉल येतोय. जसे डॉट बॉल येतील ना हौसले बुलंद होतील गोलंदाजी करणाऱ्या अकोलवाडी टीमचं. विराज पवारकडे ती क्षमता आहे गोलंदाजीमध्ये, ती गुणवत्ता आणि तो सादर करतोय मैदानावरती.
हा नक्कीच आपण आज दिवसभरामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटची रणधुमाळी पाहत आलोय. त्या कारणास्तली 15 मध्ये आता 21 धावसंख्येचा पाठलाग करणं जितकं सोपं वाटतंय ना तलेगाव टीमला तितकंसं सोपं नाही आहे. अंकित शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक असेल ते 14-21 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आता चांगले टाकावेच लागतील गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान अक्कुलवाडी आणि टीमला. कित्येक मॅचेस या रात्रीमध्ये गेल्या 2-3 रात्रीमध्ये आपण पाहिल्यात की गोलंदाजीच्या फेवरमध्ये विशेषतः जाताना आपण पाहिल्यात. भलेही त्यावेळेला धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी असेल आणि कमी असलेलं अंतर आता वाढवलंय विराज पवारनं. इथे हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. गुड फिल्डिंग. खरं तर नजर हटली होती पण अखेर बॅलन्स संतुलित करत अजय मालुसरेनं टिपला हा झेल आणि अजून एक हादरा दिलाय तो गावदेवी तळेगाव या टीमला. विकेट या ठिकाणी गमावले. शेवटच्या आता 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावसंख्येची गरज. नक्कीच शेवटचे निर्णायकारक आता 13 चेंडू 21 धावसंख्येची गरज. 13 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवातीला लगातारच्या आलेले 3 चौकार. असं वाटलं होतं की एकाच 2 षटकामध्येच आज सामना संपवते की काय गावदेवी तलेगाव हा संघ, परंतु तदनंतर तृषांत गोटल यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज 1501 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल जर आज सामना अक्कुलवाडी संघाने जिंकला तर. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी सरळ सट्टिक लाईनानं लेथनं चेंडूला टाकलं. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. गोलंदाज विराज पवारचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. कमालीची गोलंदाजी सातत्यपूर्वक कित्येक स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह स्पेल त्याने हाताळलेत आणि जी इकॉनॉमिकल गोलंदाजी हवी होती ना पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा 12th मॅन, जी इकॉनॉमिकल गोलंदाजी हवी होती तशी गोलंदाजी त्यांनी या मॅच मध्ये केलेली आहे. अक्कुलवाडी संघासाठी साईराज सिक्युरिटीचे मालक नंदलाल झिंजोरे यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि कॉमेंट्री बॉक्स अंकित मालुसरे यांना देखील त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अजिंक्य खरं तर विशेष त्यांचं लक्ष आमच्यावरती जास्त असतं. आम्ही दिवसभर कुठे कॉमेंट्री करतो, रात्री कुठे करतो आणि लगेच त्यांनी शुभेच्छा या स्पर्धेला सुद्धा दिल्यात आणि आमच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलेला आहे. त्यासाठी विशेषतः त्यांचंही धन्यवाद. तृषांत गोटल यांच्या माध्यमातून जर का अक्कुलवाडी संघ जिंकला तर 1501. त्याचबरोबरीने आपण बघतोय या अगोदर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलं होतं. सामना जिंकला अक्कुलवाडी टीमनं तर त्यासाठी आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो विकास नाही यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पारितोषिकं भरपूर आहेत पण सामना जिंकण्यापेक्षा हा सामना शेवटपर्यंत कसा नेता येईल याकडे आता कटाक्ष टाकला जातोय अक्कुलवाडी टीमच्या गोलंदाजांकडून. आणि सगळे जरी यंगस्टर असले ना सगळ्यांना असं वाटतं की हे अगदी छोटे छोटे खेळाडू आहेत पण या छोट्या छोट्या खेळाडूंनी मोठमोठ्या संघांना सुद्धा अगदी कित्येकदा नमवलंय. मला अद्यापही संदीप सर त्या स्पर्धेमध्ये होते. कर्जत दहिवलीची मेगा फायनल आठवते. बातान संघाला 12 मध्ये 4 धावसंख्येची गरज होती आणि तोच सामना 3 मध्ये 2 वरती आणून ठेवला होता. हेच ते गोलंदाज. याचा अर्थ 24 मध्ये 34 सुरुवातीला 12 आल्यानंतर कोणालाच वाटलं नव्हतं की मॅच संपेल पण थांबवले विराज पवार या गोलंदाजानं. असं म्हटलं जाताना क्षेत्र कोणते असो तुमच्या कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नाही. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रितेश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती येतोय परंतु अंकित आपण हे विसरता कामा नाही. विनायक कडपे एक हार्ड हिटर फलंदाज बाहुबली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. त्यांनी कित्येक सामने असे जिंकून दिले. 4 मध्ये 4 षटकार देखील मारलेत. 1 मध्ये 6 धावसंख्येची गरज असताना देखील षटकार लगावणारा हा फलंदाज तो ऑन स्ट्राईक वरती आहे. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त वलन घेणारा हा चेंडू आपण ऑफ स्टिकच्या बाहेर पाहिलं. चेक केलं जाईल विकेटच्या बाहेर पिचिंग झाले की नाही आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील. नाही या ठिकाणी व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता निर्णयकारक चेंडू शिल्लक असतील ते एकूणच 12 आणि विजयासाठी गरज आहे ती 20 धावसंख्येची.
12 चेंडू 20 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती रितेश मोरे तयारी. हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत परंतु हा येईल चौकार. फिल्डिंग चांगलं करणं गरजेचं आहे. जरी 12 मध्ये तुम्हाला 20 वाचवायच्या होत्या ना, तर एक एक धाव तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. या अगोदर आपण विराज पवारचं षटक पाहिलं, कमालीचं षटक त्यांना हाताळलं आणि या मॅच मध्ये यू टर्न देणारं त्याचं षटक आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं. आणि तशी गोलंदाजी आता होणं गरजेचं आहे ते अक्कलवाडी टीम. अजिंक्य खरं तर प्रथम पवारचं दुखापतग्रस्त असणं कदाचित हे षटक विचार करण्यासारखं असेल. जर का तो इंजोर्ड नसता तर हे षटक त्यांना हाताळलं असतं आणि कुठेतरी बाजू भक्कम होताना पाहायला मिळाली असती. पण फिल्डिंग डिपार्टमेंटला चांगलं काम करावं लागेल. रितेश स्वतः प्रयत्न करतोय. लाईन चांगली आहे, लाईन चांगली. इन स्विंगर पाहायला मिळाला. विनायक बघत राहिलाय. डॉट बॉल येतोय. फिल्डिंगने जर का साथ दिली तर मॅच शेवटपर्यंत येईल. हेच उल्लेख आपण सुरुवातीला केलं. जर फिल्डिंग चांगली झाली, गोलंदाज जर तुमचे 100% योगदान देतो ना, त्यावेळी तुमचं क्षेत्ररक्षण हे तितक्याच ताकदीचं असणं गरजेचं असतं. आणि या मॅचमध्ये तेच चित्र. या अगोदरचा चौकार आला तो थोडासा जिवारी लागेल, परंतु शेवटच्या अजूनही 10 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. विनायक कडपे मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत नो टेन्शन असेल तलेगाव टीमला. पटका यावेळेस देखील फसलाय. डॉट बॉल येईल, धाव फलक स्थिरावेल. ते एकूणच 18 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 9 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 9 धावसंख्येची. अजिंक्य कोणी जिंकू देत, तलेगाव संघ जिंकू देत, अक्कुलवाडी संघ जिंकू देत. मी जरी अक्कुलवाडीचा असलो तरी मी हेच म्हणेन, तलेगाव संघ जिंकू देत किंवा अक्कुलवाडी, पण शेवटपर्यंत सामना गेला पाहिजे. ज्या अनुषंगाने ही मॅच सुरुवातीपासून चालले ना, हा सामना शेवटपर्यंत गेला पाहिजे. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना झाला पाहिजे. हा नक्कीच. बरेचसे सामने आपण रात्रीमध्ये पाहिलेत प्रेक्षकांची मनं जिंकणारे. आणि हा दर्जेदार स्ट्रोक अगदी बॅट्समन स्टँड अँड डिलेव्हरला या पटक्याला खेचलं. समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये खेचलं या पटक्याला. विनायक कडपेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 8 मध्ये आता करायचे आहेत 10 धावा. कडपे ही गोल्डन विकेट असू शकते अक्कलवाडी टीमसाठी. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत, 10 धावसंख्येची गरज. हा 8 मध्ये आता 10 करायचे आहेत असं वाटत असेल. या पुढे देखील या धावसंख्येचा पाठला करूनच सोपं आहे, परंतु तितकंच सोपं नाही. हे मैदान गोलंदाजांच्या जितकं फलंदाजाच्या प्रेमात पडणार आहे ना, जर तुमची गोलंदाजी चांगली झाली तर या विकेटवरती गोलंदाजांनी देखील आपला जज्बा कायम ठेवलाय. 6 मिनिटामध्ये आता 8 चेंडूची फेकी तुम्हाला करायचीच आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आहे रितेश मोरे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या अगोदरचा आलेला फटका 6 आला आणि तो सिक्सर थोडासा जिवारी लागेल अक्कलवाडी टीमला. 8 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज. गोलंदाज रितेश. लो फुल टॉस. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आर्यन आणि तदनंतर फेकी देखील सुमार पाहायला मिळाली आणि त्या कारणासाठी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहे. चेंडूवरती थांबण्यापेक्षा चेंडूवरती जाणं गरजेचं होतं आणि त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित केलं ते दुहेरीमध्ये. हा नक्कीच 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने समीकरण आता बदलेल. 25 धावा 26 धावा धावपलकावरती. 7 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 8 धावसंख्येची गरज. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत. त्यानंतर फंबल. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. लेझी क्रिकेट आपण त्या ठिकाणी बघितलं. मिसफिल्ड झाली. क्षेत्ररक्षणाची न लाभलेली साथ. पहिल्या चेंडूवरती या षटकात चौकार सुद्धा खराब फिल्डिंग नंतर गेला.
पुन्हा एकदा ज्या 2 अतिरिक्त धावा गेल्यात त्या सुद्धा खराब फिल्डिंगमुळे गेल्यात आणि एकंदरीत जवळजवळ 4 धावा अद्यापही 180. पण आता जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट सुद्धा नाहीये. शेवटच्या आता 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. हा शेवटच्या आता 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. जर मेडन षटक टाकलं गोलंदाजानं तर 2,000 रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि जर या मॅच मध्ये 6 धावा वाचवल्या गोलंदाजानं तर 1,000 रुपयाचा कॅश प्राईज गोलंदाजाला देण्यात येईल. अजिंक्य तसं पाहायला गेलं ना तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना तलेगाव टीमसाठीच आहे. कारण एका चेंडूवरती 6 धावा येऊ शकतात. पण इथे जर का मिसफील्ड झाली नसती 6-10 6-9चं समीकरण असतं तर संधी होती गोलंदाजाला. जर सामना जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचे 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. हा नक्कीच शेवटचे निर्णायकारक 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आपण या ठिकाणी पाहतोय. स्पीडअप करा स्पीडअप प्रथम पवार. जर का 4 मिनिटांच्या आतमध्ये षटक संपलं नाही तर फिल्डर आतमध्ये घेतला जाईल याची दक्षता घ्या. बराच वेळ तुमच्या माध्यमातून दवडला जातोय. फिल्डिंग कोणत्या पद्धतीने व्यवस्था आखायची त्यासाठी घाई गडबड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजीला आलाय ऋतिक शिंदे. हा बॉल तयार आहे. पहिलाच बॉल आक्रमण झेल होण्याची संधी आणि झेलला कॅरी केलं प्रथम पवारनं. शेवटचे आता 5 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये यू टर्न देणार हे षटक ठरेल का. पहिला चेंडू जर गोलंदाज ऋतिकचा सुरळीत पडला ना म्हणजे येणारे 5 चेंडू तो चांगले टाकेल. कारण की पहिल्या चेंडूवरती त्याचं पूर्ण ओव्हरचं भवितव्य दडलेलं असतं. आणि हे तुम्हाला सुद्धा चांगलं ठाऊक आहे. पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट प्राप्त केले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विनायक कडपेचं नॉन स्ट्रायकर एंडवरती राहणं पथ्यावरती असेल त्या अक्कोलवाडी टीमच्या. कारण त्याच्याकडे धमाके मोठा फटका खेचण्याची ऋतिक शिंदेने कित्येक असे सामने जिंकून दिलेत. निसट्टे मी तर म्हणेन विजय या गोलंदाजानं मिळवून दिलेत अक्कोलवाडी टीमला. एक जादुई गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण बघतो आणि त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. हा नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट म्हणजे थोडंसं दमछाक उडाली असेल आता तलेगाव टीमची. 6 मध्ये 6 करायच्या होत्या. आता शेवटचे 5 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजानं जर मेडन षटक टाकलं तर संचित दलवे यांच्याकडून 2,000. 6 धावा जर वाचवल्या तर 1,000 रुपयाचा कॅश प्राईज गोलंदाज ऋतिकला या ठिकाणी देण्यात येईल. डावकोरे आताचा फलंदाज पंकज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं या ठिकाणी धावफलक रेपर केलं जात आहे. चेक केलं जाईल व्हाईट बॉल आहे की नाही. 5 मध्ये 6 करायच्या होत्या. चेंडू आला व्हाईट परंतु आता चेक केलं जाईल व्हाईट बॉल आहे किंवा नाही. हा व्हाईट बॉल आहे. या ठिकाणी एक रिव्ह्यू गमावलाय. अजून एक रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लक असेल. शेवटच्या आता 5 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. हा 2 मिनिटं 30 सेकंद तुमच्याकडे आहेत 5 चेंडू टाकण्यासाठी. बॉल तयार. पटका यावेळेस फसलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले नाही. 2 धावा त्या ठिकाणी सदरीत कंप्लीट केल्या जात आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा देखील या ठिकाणी सदरीत कंप्लीट केल्या जातील. शेवटचे आता 4 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. जिथे लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना तिथेच खऱ्या अर्थानं ऋतिकचे मी तर म्हणेन फर्स्ट एड नाही मैदानावरती. आणि विनायक चेक करा. इजा जर जास्त असेल तर दक्षता घ्या. जा एक जण जा. चला तत्पूर्वी आपण पाहत आहोत डीचा पोल. आज 4च्या पोलमध्ये जरी मरी धामणे आणि त्यांच्या विरोधात भीमशक्ती खाणे आंबिवली, जोगी इलेक्ट्रिक जय हनुमान अक्कुलवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी तलेगाव या 4 मधल्या टीम आपण पाहतो. 4 पोल मधल्या टीम. तदनंतर 8च्या ए पोलकडे आपण या ठिकाणी बोलतोय.
अजिंक्य, जर का खेळाडूला जास्त दुखापत असेल तर रिप्लेस बॅट्समन आपण घेऊ शकता, कारण तुम्ही फिट असाल तरच हिट असाल असं नेहमी म्हटलं जातं. तो सांगतोय की मी सुरक्षित आहे. अजिंक्य, या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना, आपण विशेषतः इंटरनॅशनल क्रिकेट ज्या ज्या वेळेला पाहिलं आहे त्या वेळेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुरेश रैना असतील, रिकी पॉन्टिंग असतील, असे जे काही खेळाडू आहेत त्यांनी अगदी वेगळीच छाप सोडली होती. आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो क्षेत्ररक्षक असतो सर्कलच्या आतमध्ये, तो विशेषतः चाणाक्ष असतो, चतुर असतो, चपल असतो. 1983चा वर्ल्ड कप उगाचच जिंकला नव्हता, त्यावेळेला उलटा झेल सुद्धा टिपला होता सर कपिल देव यांनी. आणि इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत होता, डीप मधून आर्यननं तितकं अंतर कव्हर केलं, पण सर्कलच्या आतमधले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. आणि 2 धावा, 3 धावा त्या ठिकाणी सहजगत्या संपन्न झाल्या. हा गुरुजी अमोल मांडे, आपण रिषभ फार्मला जायचंय, त्या ठिकाणी तुमचा मित्र परिवार तुमची वाट पाहत आहेत. धन्यवाद. क्षेत्ररक्षणाची व्यवरचना आता एअर टाईट होताना आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य, या नशिबाच्या 3 धावा ज्याने मॅचचं चित्रच तलेगाव टीमच्या बाजूनं झुकवलं. विनायक कडपे स्ट्रायकर एंडला येतो. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 2 धावसंख्येची. 4 चेंडू 2 धावसंख्येची गरज. खाणे आंबिवली टीमचे कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आणि त्यामुळे हा सामना जवळ आलाय, तो खऱ्या अर्थानं गावदेवी तलेगाव या टीमसाठी सामना सोपा नव्हता, पण खराब फिल्डिंगनं भरपूर मदत झाली. असं वाटलं होतं की शेवटपर्यंत सामना येईल, पण आता चेंडू राहिले 4, 2 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा डिरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव सुद्धा मिळते बाईच्या साह्यानं. आव्हान सोपं नव्हतं अजिंक्य. फिल्डिंगची न लाभलेली साथ, विशेषतः धावा तुम्ही वाचवताना बॅटच्या साह्यानं 1 धाव या ठिकाणी मिळते. याचा अर्थ संधी होती यष्टीरक्षकाकडे, ती सुद्धा दवडली जाते. डॉट बॉल महत्वाचा होता. शेवटचे 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. विशेषतः धावा ज्या वेळेला तुम्ही वाचवताना त्यावेळेला तुम्हाला महत्वाचं डिपार्टमेंट असतं ते फिल्डिंग, आणि तेच कुठेतरी फोल ठरलं, चुकीचं ठरलं, खराब राहिलं. आणि त्या कारणास्तव या सिच्युएशनमध्ये आता स्वतःला बघतोय तो जोगी इलेक्ट्रिकल, जे हनुमान अक्कुलवाडी तलेगाव संघ 34च करायचे होते, पण त्यांना सुद्धा संघर्ष करण्यास भाग पाडलं होतं. विशेषतः विराज पवारनं केलेली गोलंदाजी आणि त्यावरती खराब फिल्डिंग जी झाली त्यानं पाणी फेरलंय. पुन्हा एकदा चेंडू हातातच येत नाहीये. हा सामना जिंकलाय तो गावदेवी तलेगाव या टीमनं. हार्दिक असं अभिनंदन. हा चला रोहन, लगेच आपण हस्तांदोलन करा आणि टॉस साठी यायचंय. खाणे आंबिवली आणि त्या दरम्यान तलेगाव अशी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय की या स्पर्धेत एक मॅच का होईना मला कॉमेंट्री करण्याची जी संधी दिली, त्यासाठी मी या स्पर्धेचे आयोजक आदरणीय कृष्णा भवरे साहेब यांना मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय की आपण मला या स्पर्धेत एक मॅच कॉमेंट्री करण्याची जी संधी दिली, त्यासाठी मनापासून आभार. या ठिकाणी आपण पाहतोय आघाडीचे 2 सामने अगदी या ठिकाणी आम्ही कव्हर केलेत, परंतु आता यापुढील